सुरुवात एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. आपणास कुराणची ओळख आहे का? नसेल तर ती नक्कीच करून घ्यायला हवी, कारण आज इस्लामविषयी जे काही गैरसमज आहेत ते केवळ यामुळेच की एकतर लोकांना कुराण माहीत नाही, दुसरं जे माहीत आहे ते इतकं चूक व द्वेषपूर्ण सादर केलं गेलं आणि लोकांनी अध्ययनापेक्षा ऐकीव गोष्टीवर विश्वास जास्त ठेवला आणि आधीच त्याविषयी नकारात्मक मते बनवले. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे आम्ही लोक तुमच्यापर्यंत कुराणचे सत्य संदेश पोहोचवण्यासाठी खरंच कमी पडलो आणि म्हणूनच हा माझा प्रयत्न. आजच्या भागात मी आपणास कुराणची प्रारंभिक ओळख करून देणार आहे आणि आवाहन करणार आहे की आपण कुराण वाचावे, ऐकावे, एक धर्मग्रंथ म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य पुस्तक म्हणून वाचा. यासाठी मी आपल्यापुढे कुराणची वचने मांडणार आहे व त्यावर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर आपण कमेंट बॉक्समध्ये आपली मते व प्रश्न मांडू शकता. आधी हे समजून घ्या, मुद्दा एक, की कुराण हा ग्रंथ केवळ मुसलमानांसाठी नव्हे तर तो समस्त मानवजातीसाठी अवतरला आहे. हे स्वतः कुराण मध्ये लिहिलेलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कुराण हा एकमेव असा ग्रंथ आहे, असं पुस्तक आहे ज्याचं एकही अक्षर आज तागायत बदललेलं नाही. तुम्ही अगदी पुरातन काळातील कुराण उचलून पहा किंवा आजचं पहा, तुम्हाला एक अक्षराचाही फरक दिसणार नाही. अगदी आफ्रिकेच्या आदिवासीच्या घरातील कुराण पहा किंवा अमेरिकेच्या स्काय स्क्रिपर बिल्डिंग मधलं पहा, तेच शब्द, तोच क्रम, तीच शिकवण तंतोतंत आढळणार, जी प्रत्येक काळासाठी यथायोग्य साबित होते. हे अर्थातच यामुळे की कुराण हा ईश्वरी ग्रंथ आहे, तो मानवरचित नाही ज्यामध्ये पुन्हा पुन्हा सुधार करण्याची गरज भासते. तिसरा मुद्दा, हा जगातील असा एकमेव ग्रंथ आहे जो लाखो लोकांना जसाच्या तसा मुखोद्गत आहे, ज्यात एका अक्षराचाही फरक होत नाही आणि हा पाठांतराचा क्रम अविरत सुरू आहे आणि कायम राहणार आहे. काय कमाल आहे पहा. चौथा मुद्दा, सर्वात महत्वाचा म्हणजे हे कुराण वाचून लोकांची आयुष्य बदललेली आहेत, कारण ते अगदी हृदयात उतरतं. ते वाचून वाईटातली वाईट माणसंही सोनं बनलेली आहेत. जरी कुराण अरबी भाषेत अवतरित झाले असले तरी जगातील प्रत्येक भाषेत त्याचं भाषांतर झालेलं आहे, उपलब्ध आहे. पाचवा मुद्दा, आपण पुढे पाहूया की कुराण मध्ये काय काय आहे. तर पहा, कुराण मध्ये जीवन जगण्याचे पूर्ण सिद्धांत आहेत, नैतिक मूल्य आहेत, मानवतेसाठी मार्गदर्शक तत्वे आहेत, सामाजिक कायदे आहेत, न्याय व्यवस्था आहे, प्रार्थना, उपवास, जकात, हज, परलौकिक जीवन, स्वर्ग, नर्क या सगळ्या संकल्पना विस्तृतरित्या स्पष्ट केलेल्या आहेत. पैगंबराच्या कथा आहेत ज्याच्यातून बोध घेतला जातो. कुराणमध्ये एकूण 114 अध्याय आहेत, पैकी काही लहान आहेत, काही मोठे. या अध्यायांना सूरा असे म्हणतात आणि यांना सांकेतिक नावेही आहेत, उदाहरणार्थ सुरे फातिहा, सुरे हज, सुरे इब्राहिम इत्यादी. यात जी वचने आहेत त्यांना आयात म्हणतात. समजण्यासाठी लोक यांना श्लोक किंवा वर्सेस म्हणतात. अशी एकूण 6236 आयाती आहेत. मक्का शहरात अवतरित झालेल्या आयातींना मक्की व मदिनामध्ये अवतरित झालेल्या आयातींना मदनी आयाती असे म्हणतात. ही झाली कुराणची प्रारंभिक ओळख. तर पुढच्या भागात आपण भेटूया कुराणची पुढची वचने घेऊन. धन्यवाद.